त्याने महाराष्ट्रातलं एकमेव मैदान असेल की खाली सुट्टीला जे 10 गट जाणार आहेत त्या गटाला आपण मंडप मारलेला आहे बरं, बैलांसाठी खाली सावलीला. खाली सावलीला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी. मित्रांनो, गंगामाई नगर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना या परिसरामध्ये दिनांक 14 मे रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आपल्या समवेत कृष्णादादा रणजित भैया शिंदे आहेत. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केलं आहे आणि किती तारखेला संपन्न होतं? आपण हे मैदान 14 तारखेला 14 मेला घेतलेलं आहे. त्यात आपण निमित्त म्हणजे खरं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हे खरं तर मैदान घेतलेलं आहे. बरं दादा, हे पर्व पहिलं आहे बरोबर आहे. बरं, आणि हे मैदान कुठं संपन्न होतं आहे? हे मैदान विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे संपन्न होत आहे. बरं, ह्या ठिकाणी यायचं म्हटलं तर कुठून कसं यावं लागेल? ह्या ठिकाणी यायचं म्हटलं तर पुणे लातूर हायवेपासून टेंभुर्णीपासून 8.6 किलोमीटर असं लांब आहे मैदान. आणि कारखान्यापासून वळल्यानंतर निमगाव रस्ता म्हणून रस्ता आहे, त्या निमगाव रस्त्यावरच हे मैदान आहे, बैलगाडी यार्ड. बरं दादा, पहिल्यांदाच ह्या ठिकाणी मैदान संपन्न होतं आहे, तर या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस चालू आहे. उद्या किंवा आज परवानगी मिळून जाईल, सोशल मीडियावरती टाकण्यात येईल. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? आली होती. बरं, त्याचबरोबर दादा, हे मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? एक आदत एक बैल असं मैदान आहे. बरं दादा, मैदानाचं बक्षिसाची रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. प्रथम बक्षीस आहे 1,55,555, द्वितीय बक्षीस आहे 1,25,555, तृतीय बक्षीस आहे 95,555, चतुर्थ बक्षीस आहे 75,555, पाचवे बक्षीस आहे 55,555, सहावे बक्षीस आहे 35,555, सातवे बक्षीस आहे 25,555, आठवे बक्षीस आहे 15,555, नववे बक्षीस आहे 11,555. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,600 रुपये. बरं, आणि ही तुम्ही 1 ते 9 बक्षीस रचना सांगितली, तुम्ही अतिशय सुंदर बक्षीस रचना केली. ह्या बक्षीस रचनेला रोख रक्कम पण सांगितली, पण ह्याच्या व्यतिरिक्त काय मिळणार आहे अजून? ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 2 ढाली आणि 2 किलो गुलाल मिळणार आहे. बरं, त्याचबरोबर दादा, क्वार्टर फायनलची बक्षीस रचना प्रत्येकी एका गाडीला किती रुपये असणार आहे? सेमीमध्ये 2 नंबरला उतरणार आहे. क्वार्टरला प्रथम बक्षीस ते पूर्ण सगळं 5,555 बक्षीस असणार आहे, 1 ते 9 पर्यंत. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय अजून? ते ढाल 2 ढाली आणि 2 किलो गुलाल प्रत्येक गाडीला मिळणार आहे. बरं, आणि मेगा फायनलची बक्षीस रचना कशी असणार आहे? प्रत्येकी एका गाडीला किती रुपये? मेगा फायनलची बक्षीस प्रथम बक्षीस ते 9वं बक्षीस 2,000 रुपये असणार. बरं, त्यांना ढाली आणि गुलाल वगैरे आहे? त्यांना पण ढाली आणि गुलाल आहे. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना माढा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, पडेल. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? या मैदानाचे लॉट 13 तारखेला संध्याकाळी काढले जाते. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढीच इच्छा, आणि मैदान खूप चांगल्या पद्धतीने पार पडेल एवढीच मी आपल्याला सांगू शकतो. धन्यवाद. चालते, ओके. मित्रांनो, आपल्या समवेत अण्णासाहेब ढाणे वस्तादेत, जिल्हा परिषद गट सदस्य कोरडू माढा. दादा नमस्ते. नमस्कार. दादा, तुम्ही मागच्या मार्च महिन्यामध्ये पण तुमच्या गावामध्ये सुंदर असं मैदान घेतलं होतं यात्रेनिमित्त. आता काय सांगाल, हे मैदान कुठं संपन्न होते आणि कशानिमित्त होतं? हे मैदान विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर गंगामाई नगर यातला बैलगाडी यार्ड या ठिकाणी निमगाव रस्त्याला हे मैदान संपन्न होते. बरं दादा, आता आपण वळू मैदानाकडं.
हा. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? ह्या मैदानाचं रान खाली थोडंसं कटनाचं आहे आणि निम्यापासून वर परत मऊ मातीचं क्षेत्र लागतंय. मऊ मातीचं आहे. हा. आता जे कटनाचं रान आहे त्यात काय होतंय, मुरमाचंच म्हटलं तरी काय हो. बाबा ठरणार नाही. तर त्यातली लहान मोठी दगडी कधी उचलली जाते का? ही आज पूर्ण लेबर आहे. तुम्ही थोड्या वेळ जरी बघितलं का तर संपूर्ण लेबर येणार आहे. बर. ह्यातली लहान मोठी दगडे खड्या माती बाजूला काढली जाणार आहे. ह्याच्यावरती जिथं पाहिजे तिथं आवश्यक असेल तिथं माती मऊ माती टाकून आपण पाणी मारून रोलिंग करून एक धावपट्टी जशी क्रिकेटची होती तशा पद्धतीचं पिच कसं बनल अशा पद्धतीचं या पट्ट्या आपण बनवणार. एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण 10 पट्ट्या आहेत. एकदम फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 15 फुटाचं अंतर आहे. आणि तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 810 फुटाचा पल्ला. 800 परफेक्ट परफेक्ट 810 फुटाचा आहे. चारी कोपरे कानाकोपरे कोणीही अर्ध्या रात्रीचं माप टाकायचं, कुठल्याही इंचभराचं या फटीमध्ये कुठेही फरक नाही. कारण हे मैदान बनवत असताना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी माननीय विलासदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या देखतच ह्या सगळ्या चारी कोपरे ह्याचे टाकलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? एका वेळेस 10 गट उभा राहणार आहेत. त्याने महाराष्ट्रातलं एकमेव मैदान असेल की खाली सुट्टीला जे 10 गट जाणार आहेत त्या गटाला आपण मंडप मारलेला आहे बैलांसाठी खाली सावलीला. खाली सावलीला. बरं. आणि प्रेक्षकांनाही साईडनं 500 फुटाला पूर्णपणे मंडप आहे दोन्ही बाजूला. पूर्णपणे मंडप म्हणजे हा. सावली करण्यात आली. आणि सावली करण्यात आलेली आहे. आणि एक म्हणजे फटी सोडून 20 फुटाच्या बाजूनं टोटल कडापासून ती निकाल रेषेच्या पुढे बी 50 फुटापर्यंत बॅरिकेड पॅकिंग असणार आहे. त्यामुळं कडने गाडी ज्यांची पाळणार आहे त्यांना प्रेक्षकांचा जो त्रास होतो तो त्रास सुद्धा ह्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कमी केलेला आहे. विरुद्ध बाजूला एक कोरडी विहीर आहे, त्याचं कसं काय नियोजन त्या करणार? सुट्टीच्या कोरड्या विहिरीच्या कडने आपण पूर्ण टोटल बॅरिकेड वाहनांचं करून ती विहीर पूर्ण संरक्षित केली. संरक्षित करणार आहोत. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 फुटाचा पल्ला आहे पूर्ण बरं. तिथं. त्यानंतर तास क्रमांक 3च्या पुढं एक हायमास आहे, त्याचं कसं काय नियोजन? ती फोल्डिंगचा आहे. तो आज किंवा उद्याच्याला तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर खाली पुढे गेल्यानंतर साधारणतः 400-450 फुटाच्या वरती पुढे गेल्यानंतर मेगा टावर आहे लाईटचा, तिथं कसं काय नियोजन? तिथं पूर्ण म्हणजे आपण जे पिण्याच्या पाण्याचे टँकर आहेत का त्या टँकरचं बॅरिगेट त्या पूर्ण त्या टावरच्या कडनी साईडनं आपण त्याच्या करणार आहोत. शेजारनं थोडंसं पाण्याचं डबकं बारकं त्या पाण्याच्या डबक्या साईड सगळं जिथं तुम्हाला काही अडचण वाटते त्या ठिकाणी जवळपास 10-12 काही जे टँकर लागतील ते एका लाईनीत उभे करून आपण तिथली सुरक्षा वाढवणार आहोत. बरं, म्हणजे बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही आणि अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी योग्य घेतली. ती खबरदारी घेणार आहोत आपण. त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे का? हो, खाली सुट्टीला पट्टी आहे. बरं, तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? झेंडा पंच पप्पू म्हणले. बरं, आणि निकाल रेषेसमोर किती कॅमेरे आहेत? 2. खाली सुट्टीला कॅमेरा आहे का? 1 कॅमेरा आहे. बरं, आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार? समालोचन आहे सुनील मोरे सरकार बरं आणि संपत वाघमोडे. बरं, त्याचबरोबर दादा हे मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी एकूण दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? ह्या संपूर्ण 100% 100% बॅरिकेड असणार. संपूर्ण. ह्या भागात पहिल्यांदाच मैदान होतं त्यामुळे निकाल रेषेच्या समोर पब्लिक जमू नये याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन त्याच्यासाठी केलंय? पुढं म्हणजे निकाल रेषेच्या पुढं कम्प्लिटली 100 फुटावरती आम्ही ऑइलमध्ये बुडवून रस्सी ठेवून तिथं लोक पब्लिक ठेवणार आहे. कंट्रोल करणार आहोत की तिथं जेणेकरून निकाल रेषेपासून 100 फूट पलीकडे पब्लिक राहील. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिवसभर बसून असणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचे 2 टँकरची व्यवस्था आदल्या दिवशीपासूनच आहे. जी मुक्कामी येणार आहेत जे बैलगाडा मुक्कामी येणार आहे ती त्या बैलगाडा मुक्कामी येणाऱ्या बैलगाड्यांच्या चाऱ्या पाण्यापासून सगळी व्यवस्था आपण त्या आदल्या दिवशीपासूनच करतोय. बरं, त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 2 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था. मैदानात बैलगाडी मालकांनी उपस्थित राहिल्यानंतर निवारा कोणत्या दिशेला करायचा आहे? दोन्ही पण बाजूच्या दोन्ही साईडचे पूर्ण 500 फुटाच्या साईडला निवारा आपण करतोय प्रेक्षकांना. दोन्ही साईडला निवारा, कारण की हा पहिला गाडी तळेचे कारखान्यात हो. त्याच्यामुळं भरपूर मोकळं पाटांगण हो. आहे. त्याचबरोबर दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हाडा तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, हे मैदान संपूर्ण भारतीय बैलगाडा संघटनेच्या असेल, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्या नियम अटी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच हे मैदान संपूर्ण रीतसर अगदी रीतसर
हा शब्द का वापरतोय का तर तुम्हाला माहिती आहे की माझं कुर्डूतलं मैदान गेली 3 वर्ष झालं, 3 पर्व माझी कंटिन्यू केलेले आहेत. तिथं रीतसर मैदान पार पडतं. तसंच हेही मैदान रीतसर पद्धतीनं जरी पर्व पहिलं असलं तरी हे मैदान घेण्याचा अनुभव आमच्याकडे 3 वर्षापूर्वीचा आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला दरी असं काय का? काय नाही. बरं, या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणीत हे मैदान सकाळी सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. बरं, या मैदानातला पहिला नियम, बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा पाय असेल किंवा नागपुडी जो असेल अवयव, जो अवयव असेल तो पहिला पट्टीला ज्यावेळेस चिटकला असेल त्याच्यानुसार तो निकाल दिला जाईल. बरं, तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय आव्हान करता? आदतच्या दाताच्या संदर्भात मी बैलगाडा मालकांना एकच विनंती करतो की बैलगाडा ज्यावेळेस आपली बैल इथं उपस्थित राहणार आहे, ज्यांचा कोणाचा दात हल्लेला आहे त्या आदतचा त्या मालकानं आम्हाला जर सुरुवातीला आमच्या पंच कमिटीला त्यांनी आल्या दाखवला तर ते ग्राह्य धरला जाईल. पडलेला दात हातात घेऊन आला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही, एवढी बैलगाडा मालकांना विनंती असेल. बरं, जी बॅनरवरती आपण बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती सगळी संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार? 100% ती विजेत्या बैलगाडी मालकांना दिली जाणार आहे. आपण पाहतोय की आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, एकदम कडक असं ऊन पडतंय, मात्र हवामान खात्याने ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा दिलाय. तर या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का? 100% दिल्या जातील. बरं, ज्या दिवशी मैदान संपन्न होतंय म्हणजे 14 मे रोजी, त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने जर हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल? बैलगाडी मालकाच्या योग्यतेचा म्हणजे बैलगाडी मालकाच्या सगळ्याच्या हिताचा निर्णय त्या दिवशी घेतला जाईल. बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? ही आयोजन कमिटी या ठिकाणी निकाली पंच म्हणून काम पाहणार आहे आणि जर अडचण आली तर बैलगाड्या संघटनेला तो निकाल पाठवून त्याचा निकाल दिला जाईल. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय? गटाला समान गाड्या उतरल्या तर ते सामना गाडी करून ती सीमेला खेळवली जाईल आणि सीमेला जर गाडी उतरली तर ती बैलगाडा मालकाने ठरवायचं. पहिल्यांदा त्यांना मान्यता दिली जाईल की बाबा आपण त्यांनी दोघांनी ठरवायची कुठली गाडी पळवायची. सीमेला सामना झाला तर आणि त्यांनी ठरवायचे दोघांनी कुठली गाडी पळवायची का त्यांचा एक एक बैल करून पळवायचा. त्यांचं नाही मिटलं तर त्या दोन्ही गाड्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील, जी चिठ्ठी निघेल ती गाडी पळेल. किती मिनिटाचा संगणमताला कालावधी दिला? 5 मिनिटाचा. बरं, त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल आणि त्या ड्रायव्हरवरती चालकावरती कारवाई केली जाईल. बरं, अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील? निकालास पात्र राहणार नाही. बरं, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. बरं, लॉबी टचचा निर्णय कसा असेल? बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार असेल. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे, लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीचा कसा नियम असेल? पट्टीचा नियम तो बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार असणार. दादा, मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? सकाळी बरोबर 8 वाजता मैदानाला सुरुवात होईल. पहिला गट 8ला म्हणजे 8ला बरोबर 8 वाजून 5 मिनिटांनं पहिला गट पळल्याला दिसेल. बरं, एवढ्या लवकर मैदान सुरू करताय म्हणजे त्याच्या मागचं काय मॅनेजमेंट आहे का? काय त्याच्या पाठीमागटलं कारणच काय की आता सध्याला वाऱ्या कावदानाचे दिवस आहेत, दुपारून पुढे हवामान थोडंसं बदललं जाते. जर लवकरात लवकर आपण ही मैदान संपन्न केलं तर जी वाऱ्या कावदानात फायनल सेमीफायनलला जे काय अडचण येणार आहे ती येऊ नये ह्यासाठी लवकर आपण चालू करतोय. बरं, त्या दृष्टीने मैदानामध्ये काय सुधारणा केल्या जातील का? त्या दिवशी जर काय वाटलं काय ह्या मैदानामध्ये तर प्रत्येक 10 गटाला आपण रोलिंग करून या ठिकाणी रोलर ठेवलेला आहे, रोलिंग करून मैदान पूर्ण चुकून गेलं. बरं, त्याच्यामुळे लवकर मैदान चालू करणार. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? मी संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना एक नम्रतेची विनंती करणार आहे की एक बैल आणि एक आदत ह्या आतापर्यंतच्या ह्याच्यात सगळ्यात मोठं बक्षीस असलेलं हे मैदान आहे.
म्हणजे 1,55,555 हे बक्षीस सगळ्यात मोठं आहे. एक बैल एक आदतला आतापर्यंत आपण बघितले 1,11,000पर्यंतचीच खालोखाल बक्षीस आहे. आणि तिथून खाली 1,11,000 ठेवलं तर 71,000च ठेवलं जाते बक्षीस 2 नंबरचं. परंतु इथं प्रत्येक म्हणजे भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार खाली एक 20-25 हजाराचाच प्रत्येक ह्याच्यामध्ये बक्षिसातला अंतर कंटिन्यू करत करत आपण 1 ते 9 बक्षिसं ठेवलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि हे मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्तच बैलगाडा मालकांनी ह्या मैदानात सहभाग घ्यावा, ऑनलाईन नोंद करून घ्यावी. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. हा नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी सागर नरखेडकर, कुर्डू. बरं, तुम्ही बैलगाडी मालक आहात? हो. बरं दादा, किती वर्षापासूनचा नाद आहे? हा माझा 4 वर्षापासूनचा नाद आहे. बरं, एकंदरीत सगळं मैदान पाहिल्यानंतर काय वाटते बैलगाडी मालक तू, म्हणजे मग काय वाटते, बैल पळवण्यासाठी रान योग्य आहे का, कसं आहे? हा ह्या म्हणजे आदतच्या मैदानानिमित्ताने हे जे मैदान जे आहेत का, ज्या ह्या फाट्या वगैरे त्या आदतच्या वासराला पळण्यासाठी 1 नंबर आहेत. 1 नंबर. तसं नियोजन पण केलेलं आहे. तसं नियोजन सुद्धा करण्यात आले. तुमच्या गावामध्ये पण सुंदर वस्तात दरवर्षी बैलगाडी भरवतात. हो. त्याच पद्धतीने प्रतिसाद भेटेल का? हो, त्याच पद्धतीने प्रतिसाद भेटेल आणि ह्यापेक्षा चांगला प्रतिसाद भेटावा. भेटावा. असं. हो. बरं. एकंदरीत तुम्ही एक बैलगाडी मालक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? ह्या मैदानाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की बैलगाडी मालक सांगू इच्छितो की या मैदानात जवळजवळ या मैदानामध्ये जवळजवळ 54 बैल मालक बैल ह्या मैदानाच्या गोलालाच पात्र राहणार आहेत. दादा, एकंदरीत आपण बघतो बाकीच्या ठिकाणी 8 पर्यंतच बक्षीस असतं किंवा 7 पर्यंत असतं. ह्या आयोजकांनी 9 नंबर पर्यंत बक्षीस ठेवले, काय सांगाल त्याच्यावर? हा, कारण काय होतंय की आपण बघतो की 7 पर्यंतच बक्षीस असतात आणि नवीन मग जी काय वासरं 2 नंबरला उतरते त्यांना गुलाल भेटत नाही. मग आपण त्या बक्षीस वाढवल्यामुळं जी काही नवीन चेहरे आहेत का ते आणखीन वाढणार आहेत. त्यामुळे गुलाला जास्त बैल जाणार आहेत. त्यामुळे आपण या मैदानाला 9 बक्षीस ठेवलेलं आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद.